थंबनेल पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेलच ना, अंड्याचं मिश्रण चपातीवर टाकून अशी कोणती रेसिपी आहे? तर चपातीवर अंडं टाकून अशी नवीन भन्नाट रेसिपी आपण करणार आहोत, जे की तुम्ही आजपर्यंत कधीच केली नसेल, पाहिली नसेल. नाही म्हणता पावसाने तर सुरुवात केलीच, आणि अशा पावसातून रविवार स्पेशल किंवा मुलांसाठी किंवा पाहुण्यांसाठी झटपट अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवू शकता अशी अंड्यापासून एक नवीन रेसिपी खास तुमच्यासाठी शेअर केली आहे, की तुम्ही आजपर्यंत कधीच बनवली नसेल. त्यासाठी इथे बघा 2 अंडे घेतलेले आहेत. अगदी 2 अंड्यापासून पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता आहे आणि झटपट होणारा. तर इथे बघा 2 अंडे पण घेतलेले आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतला, म्हणजे फेटून घेतलेलं आहे चमच्याच्या साहाय्याने. मिश्रण सगळं व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे, सगळे एकत्र करून घ्यायचं आहे. हा नाश्ता चवीला इतका छान लागतो ना, मुले ना आवडीने खातील. मुले भाजी चपाती खायला मागत नाहीत आणि नेहमीच तेच खाऊनही खूप कंटाळतात. आणि मुलांना कसं बाहेरील फॅन्सी खाणं खूप खायला आवडतं. बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही हेल्दी फूड असं करून देऊ शकता. त्यासाठी काय करायचं ते पुढे तुम्हाला कळेलच. त्याआधी आपण फेटून घेतलेलं अंड्याचं मिश्रण बाजूला ठेवलं आणि चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. चपातीला आपण नेहमी मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलं. 2 ते 3 चपातीचं पीठ मी मळून घेतलं आहे अगदी झटपट. आणि आधी मी ते 2 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. यासाठी काय कणिक आपल्याला मुरवत वगैरे ठेवायचं नाही, लगेचच करायला घ्यायचं. नेहमी आपण चपाती करतो त्याच पद्धतीने मी घडीची चपाती करून घेतली. 2 चपातीचा नाश्ता मी करणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने आधीच मी 2 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता सगळ्यांनाच आवडेल. आणि एकदा जर तुम्ही हा नाश्ता बनवलात ना, की नेहमी तुम्ही चपाती करताय ना, त्यातही 2 चपातीचं पीठ शिल्लक ठेवाल. कारण तुम्ही मुलांना एकदा जर हा नाश्ता करून दिलात तर नेहमीच मुलांची ही नाश्त्याची मागणी होईल, एवढी मात्र खात्री देते. अशा पद्धतीने मी 2 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. तर बघा, इथपर्यंत रेसिपी तुम्ही पाहत आलाच असाल, तर मला सांगा, याआधी तुम्ही हा नाश्ता कधी करून पाहिलाय का? जर तुम्ही हा नाश्ता केला असेल तर तुम्हाला या नाश्त्याची चव माहितीच असेल. नसेल तर एकदा नक्की करून पहा. 100% खात्री देऊन सांगते की ह्या अंड्याची पौष्टिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी शोधून कमेंट करून सांगाल की घरच्यांना रेसिपी खूप आवडली. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून आणि कोणत्या शहरातून पाहताय हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या, कारण अशाच नवनवीन रेसिपींची लिंक तुमच्यापर्यंत येतील. मी नवनवीन रेसिपी शेअर करत असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या रेसिपी तुम्ही पाहून कमेंट करताय त्यातच मला खूप आनंद आहे आणि तुमचे मला आभारही मानता येतील. त्याचबरोबर लाईक आणि हाईपही करून घ्या. आता पुढे काय करायचं आहे, जी चपाती आपण लाटून घेतली ना ती व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे. म्हणजेच नेहमी आपण चपाती जसं करताना पचवून घेतो ना त्याच पद्धतीने पचवून घ्यायची आहे. चपातीच्या दोन्ही बाजू ही व्यवस्थित हलक्याशा पचवून घेतल्यानंतर एक साईड आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि मग ती पलटी मारून त्याच्यावर आणि थोडंसं तेल लावून आपल्याला जे बनवलेलं अंड्याचं मिश्रण आहे ना ते सगळं व्यवस्थित पूर्ण चपातीवर पसरून घालायचं आहे. म्हणजेच फेटून घेतलेलं आपलं जे अंड्याचं मिश्रण आहे त्या चपातीवर सगळं व्यवस्थित पसरवायचं आहे. सेम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा. हे बघा, ह्याआधी आपण व्यवस्थित अनेकदा फेटून घेतलं आणि पूर्ण चपातीवर व्यवस्थित पसरवून घातलेलं आहे. अगदी हे मिश्रण सगळ्या बाजूनी एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवरच ठेवायची आहे. अशा पद्धतीने बघा, सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे अंड्याचं मिश्रण मी पसरवून घेतलं आणि 1 मिनिटभर असंच ठेवून दिलं. अंड्यावरती आणि चपातीच्या साईडून थोडंसं तेल मी घेतलेलं आहे भुरभुरून उलटण्याच्या साहाय्याने. कडा सगळ्या सुक्या वाटायला लागल्यानंतर अलगद असं उलटण्याने आपल्याला सगळ्या बाजूनी सोडून घ्यायचे आहेत. चपाती काय आपली लगेचच ती निघते. वरची बाजू थोडीशी सुकी झाल्यानंतर आपल्याला हळूच पलटी मारून घ्यायची आहे. खरं तर 2 अंड्याचं मिश्रण मी सगळंच एका चपातीवर घातलेलं आहे, त्यामुळे मस्त अशी गुबगुबीत अशी चपाती म्हणजे आपला हा चपातीचा पराठा होतो. म्हणजे कसं, म्हणजेच चपाती आणि अंड्यापासून केलेला हा अंडा पराठा अगदी गुबगुबीत होतो. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की नवीन पद्धतीने अंडा पराठा कसा करायचा तो मी दाखवला आहे. आणि हो, अजून एवढंच नाही बरं का, पुढेही तुम्हाला सांगणार आहे पुढे काय केल्याने मुलांना जास्त हा पराठा आवडेल. जर असं तुम्हाला प्लेन आवडत असेल ना तर खायला इतका छान लागतोय, सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावर चीज खिसून घेऊ शकता.
जेवढं चीज तुम्हाला आवडतं ते आपण खिसून यामध्ये घालू शकतो, किंवा मी आता करत आहे ना त्या पद्धतीने मेयोनीज तुम्ही असं चमच्याच्या साहाय्याने लावून ना सगळीकडे घेऊ शकता. चीज, मेयोनीज किंवा पनीरही तुम्ही खिसून घेऊ शकता. खूप छान चव लागते बरं का. जास्त नाही, एकच चमचा मी मेयोनीज घेतला आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून लावलेला आहे. चपातीची खालची बाजू अगदी कुरकुरीत होते आणि वरचा हा मऊसर भाग एक नंबर लागतं. पुढे काय करायचं आहे मी सांगणारच आहे. त्याआधी आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे. आता दुसरा पराठा मी करून घेणार आहे. त्याआधी तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगते. आता आपण मेयोनीज तर लावून घेतला आहे, त्याचबरोबर इथे मी 1 चमचाभर रेड चिली सॉस असतो ना तो लावून घेणार आहे. कारण माझ्या मुलीला ना अशा पद्धतीने केलेला पराठा खूप म्हणजे खूप आवडतो. तिलाच काय घरातल्या सगळ्यांना आवडतो. आता तुम्हाला इथे चिली सॉस नाही आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा टोमॅटो सॉस काहीही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला लावू शकता. हे चवीला ना खूप छान लागतं. गरम गरम तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता. बघा अशा पद्धतीने करून दिलेला नाश्ता मुलांच्या समोर ठेवलं तर मुलं एका मिनिटात फस्त करतील आणि नेहमीच मागतील. बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी असं खाणं तुम्ही मुलांना करून दिलात तर मुले का नाही बरं खाणार. मुलेच काय मोठ्यांना, पाहुण्यांना सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. चला तर मग आतासाठी बाय. भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.